राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबत नाही असं रोहित पवार म्हणतात। पालघरमध्ये भोंदूबाबाकडून 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले। गुन्हा घडला की अटक आणि वर्षानुवर्षे सुनावणी, मात्र पुढे काहीच होत नाही। सरकारने आपला इगो बाजूला ठेवून महिला सुरक्षेचा विषय गांभीर्याने घ्यायला हवा असं रोहित पवार म्हणतात। आठवडाभरात विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा देखील अंमलात आणावा अशी मागणी रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा केलेली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण बघूया। त्यांचं ट्विट आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती। राज्यात भोंदूबाबांकडून महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचं काय नाव घेत नाहीये। पालघरमध्ये एका भोंदूनं अघोरी पूजेसाठी बोलावून एका 13 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना आता समोर आली आहे। गुन्हा घडला की अटक आणि वर्षानुवर्षे सुनावणी, मात्र पुढे काहीच होत नाही। किती दिवस हे असंच चालू ठेवणार? गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी कायदा कुचकामी ठरत असेल तर तो बदललाच पाहिजे। सरकारनं इगो बाजूला ठेवून महिला सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ आठवडाभरात विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा अंमलात आणावा ही विनंती।